नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या मित्रालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 वर्षीय डॉक्टर महेश विलास सुरवसे हे कुरुंदवाड इथल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरुंदवाड इथला संतोष माळी हा हॉस्पिटलमध्ये आला. त्याने आपल्या मित्रांना विनाकारण रुग्णालयात दाखल करून ठेवले असल्याचा आरोप करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने शिवीगाळ करत वातावरण तणावपूर्ण केले. दरम्यान डॉक्टर सुरवसे यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला असता संतोष माळी यांनी संतापाच्या भरात धारदार चाकू काढून त्यांच्या उजव्या खांद्याखाली पाठीवर वार केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यानंतर माळी यांनी पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी धाव घेत त्याला रोखले. यावेळी वाद मिटवण्यासाठी पुढे आलेले अविनाश वाल्ले यांच्या डाव्या हातावर चाकू लागून तेही जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करीत आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.